नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं या डेटाच्या व्हिडिओमध्ये। 26 तारखेचा हा डेटा आहे। 27 तारखेसाठी आपण ॲनालाइज करतोय पॉसिबल डायरेक्शन। तर क्लायंटचा जो डेटा आहे तो एकदम फ्लॅट टू न्यूट्रल आहे। त्यानंतरून आपण बघू शकाल FIचा जो डेटा आहे तो या ठिकाणी आपल्याला थोडासा निगेटिव्ह दिसतोय, पण हा ॲक्च्युली त्यांचा हेज पोझिशन असतात। हे न्यूट्रल डेटा आहे। हळूहळू हे लॉंग टर्मसाठी सेलिंग ट्राय करत असावेत असं वाटते, कारण फ्युचरमध्ये ऑलमोस्ट डबलचे शॉर्ट पोझिशन या ठिकाणी आहेत। आणि प्रो बघाल तुम्ही तर प्रो बऱ्यापैकी लॉंग आहे, पण कालच्यापेक्षा जी लॉंग आहेत ते थोडेसे त्यांनी कमी केलेले आहेत। जवळजवळ 27%नी पोझिशन्स ह्या कमी आलेल्या आहेत। कॉल शॉर्ट आहेत ते त्यांनी थोडे ड्रास्टिकली वाढवलेत, कॉल लॉंग पण वाढवलेत आणि पुट लॉंग पण वाढवलेत। ते हे थोडंसं हेज काइंड ऑफ थिंग आहे, पण बघू शकत असाल तो नेट टू नेट पॉझिटिव्ह आहे। तर याला खास असं स्ट्रॉंग पॉझिटिव्ह असं म्हणता नाही येणार, पण एक जी डाऊन साईड आहे ती या ठिकाणी आपल्याला लिमिटेड बघायला मिळते। ठीक आहे मित्रांनो, तर हा इंडेक्सचा डेटा। आपण ज्यावेळी स्टॉक डेटाचा विचार करू तर स्टॉक डेटामध्ये फार काही चेंजेस नाही आहेत, ॲज इट इज पॉझिटिव्ह डेटा टिकलेला आहे। हे जे मार्केट आहे हे डीपवर बाय करण्याचं मार्केट आहे। ज्यावेळी मेजर डीप येईल एक 200-300 पॉईंटचा तो 100% बाय असेल, कारण फ्युचरमध्ये स्ट्रॉंग पॉझिटिव्ह मोमेंटम त्या ठिकाणी पूर्ण महिन्याभरापासून आपल्याला बघायला मिळतं आहे। तर मार्केट पण त्याच पद्धतीने रिॲक्ट झाले आणि वरती राहिलेलं आहे। तर ह्या महिन्याचे जे रोल ओव्हर आहे तर तो डेटा बघणं इम्पॉर्टंट आहे। आयदर ते साईडवेज आहेत की ॲज इट इज कॅरी करतायत ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे। तर हा स्टॉकचा जो डेटा आहे तो आपण एक्सपायरी झाल्यानंतर त्याचा जास्त इम्पॉर्टन्स असणार आहे। आजच्यासाठी आपण थोडंसं न्यूट्रल म्हणू शकतो। तर ह्या न्यूट्रल डेटासाठी पोझिशन कशा ठेवायच्या असतात, आपण काय पद्धतीने हेजिंग करून चालतो, तर ह्यासाठीच आपल्याला शिकावं लागणार आहे मित्रांनो। आणि त्यासाठी तुम्हाला जॉईन करायचं माझं यूट्यूब चॅनल। थँक्यू मित्रांनो आजच्या या डेटाच्या सेशनमध्ये।